आज कागल नगरपालिका आणि मुरगुड नगरपालिकेच्या जी आपली राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शाहू आघाडी या निमित्ताने जी युती झाली आहे याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित आपले राज्याचे मंत्री माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब, उपस्थित आमचे बंधू अखिल सिंह राजे, उपस्थित रणजित पाटील साहेब, उपस्थित सर्वांच्या परवानगीने भैयाने सगळ्यांची नावं घेतली आहेत तेव्हा सर्व मान्यवर आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते, मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले आहेत, पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघं एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय. हे जरा मीडियाला म्हणजे नवीन गोष्ट झाली असेल, पण जसं मीडियामध्ये कव्हर झालेलं आहे की एक वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी ही भेट झाली. असं काय एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय 2 महिन्यापासून काही बैठका घेत होतो, असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर एक मीटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मीटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघंही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी काही आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही. पण एक आहे की एक कॉमन हेतूने आम्ही सगळे इथे एकत्र आलो. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे. कागल विधानसभा मतदारसंघ असेल, नगरपालिका असेल, मुरगुड नगरपालिका असेल, यासाठी या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला मुश्रीफ साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे. आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय. मुरगुडमध्ये रणजितदादा असतील, आपले उमेदवार राजखान जमादार असतील, भैया माने असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे. आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये एक चांगला कारभार आपण कसं करू शकू. आज व्यासपीठावर आपण बघितलं तर ह्या दोन्ही नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक, दादा इथं आहेतच, मी कागल बद्दल इथं विचार केला तर या 2 गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत. तो जो अनुभव आहे, जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेकाविरुद्ध घालायला लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो, तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल. आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही. सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे. कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागलच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांनी हट्ट धरला, मीही हट्ट धरला, पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय. मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील, या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू. आणि कागलच्या बाबतीत बोललं तर ह्याच्या आधी या युत्या झालेल्या आहेत. 2011 ते 2016 मुश्रीफ साहेबांची आमची युती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे. काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले, ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू
पण कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे, ही युती कागलसाठी आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू. सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू. आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू. त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे. साहेबांनी काही पावलं पुढे घेतली, मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मीटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले. आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज हे बोलतोय. आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू. आणि मला खात्री आहे की विकासाचं मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही युती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीडियाला संबोधित करावं. कागल नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहेत. समरजितसिंह घाटगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय, आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती. त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती. विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयबा घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे. आणि आज याचा उल्लेख समरजितसिंह घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि आता ही आघाडी झालेली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल. ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू. तर आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार, ते अन्याय कसे दूर होतील. आणि आपण 4.5 वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या, कोणीही नगरसेवक नव्हता, तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मी असेल किंवा समरजितसिंह घाटगे यांनी केलेलं आहे. या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समरजितसिंह घाटगे आणि माजी आमदार संजयबा घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत. अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची, परंतु ज्या पद्धतीने त्याने वर्णन केलं मला वाटते ते युतीतले घटकच झालेले आहेत. आणि म्हणून आपण
विकासासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. आज माजी खासदार संजय मंडलिक यांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली, त्याबद्दल आपण विचारणारच आहात. तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विशद केली, वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती. कारण मुरगुडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं. कागल शहरामध्ये त्यांचा कधीच जास्त सहभाग नव्हता आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी जे केलं ते वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आहे. आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे. ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं मताधिक्य कागल तालुक्यामध्ये मिळालं असतं. आता ते अस्वस्थतेने काय बोलताय तिकडं आम्ही काय फार लक्ष देणार नाही. आणि दुसरी भूमिका त्यांनी मांडली की मुस्लिमांना हयात आमदार राहायचं आहे, सत्तेवर राहायचं आहे, यासाठी प्रत्येक पायरी ते बोलतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो, शामराव भिवाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला, ते एकत्र आले. राजासाहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला, ते सुद्धा एकत्र आले. मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला, ते आम्ही एकत्र आलो. आणि आज आणि मी संजयसिंह घाडगे एकत्र येतोय. वास्तविक हे कागल तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं, द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये संघर्ष घडवणं हे कागल तालुक्याच्या नेतेमंडळात कधी मान्य नाही. काही निवडणुकांमध्ये मतभेद होतात, परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरती आपण ठेवले पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं, त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते मंडळींच्याकडून आपण घेत आलेलो आहोत. इतिहासाची आज पुनरावृत्ती होते. आज आपल्या कागल नगरपालिकेचे उमेदवार सभागती सविता ताई प्रताप माने, मुरगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभागती जमाल मेने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत की छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत, त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं रान करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषद उपस्थित झाला आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याला जोडून अदृश्य शक्ती नेमकी कोण? पहिला विषय आपला जो प्रश्न आहे की शरद पवार गटाच्या दैवतच्या मिटिंगा झाल्या, स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा निर्णय त्यांनी आम्हाला दिला होता, स्वायत्ता दिली होती. आणि जरा थोडंसं कार्यकर्त्यांना विनंती, थोडंसं मागे ठेवा, मीडियाच्या लोकांना प्लीज डिस्टर्ब करू नका. तर त्याप्रमाणे ती स्वायत्ता, जसं चंदगडमध्ये ती स्वायत्ता होती तशीच इथं स्वायत्ता आहे. आणि आघाडीबद्दल ही ऑलरेडी परवानगी मी घेऊन ठेवली होती की मला आघाडी करायचं. जसं माझे बंधू इथं अखिलेश आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे ही अलायन्स राष्ट्रवादी पार्टी, अजित पवार गट आणि शाहू आघाडीमध्ये आहे, जो आपण प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न, पवारसाहेबांकडून आघाडीची मी परवानगी घेतली होती. वरिष्ठ पातळीची जे काही चर्चा झाली आहे तो वेगळा विषय आहे. आणि भाजपच्या वाटेवर कोणी प्रश्न विचारला मला? हां हां
त्यांनी अपेक्षा व्यक्त केली साहेबांनी. त्यांनी येतील, आम्ही स्क्रिप्ट प्रॉपर ठरवून एक एक शब्द बोललोय, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आता मीडियाला बोलताना ते पण अनुभवी आणि मी आता तेवढ्या एकामेकाविरुद्ध बोलल्यानंतर एकत्र आम्हाला चांगलं बुद्ध येते. एक मिनिट, अपेक्षा व्यक्त केली. दुसरा प्रश्न, बीबी साहेबांची जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली मी ते ऐकलं, ते माझे वरिष्ठ आहेत, त्यांनी त्याच्यावर बोललेलं मला वाटतं त्यांच्यावर मी अधिक काही बोलणं योग्य नाही आहे. मला असं वाटतं की तर्काबडकं घेऊन त्यांनी जे काय बोलले ते आता ते चंदगडबद्दल पण त्यांनी तशाच रिॲक्शन दिल्या, सो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा, मला असं वाटतं की आता माझे एवढे मुहूर्त मीडियाने काढलेले आहेत, आता पुढचे मुहूर्त तुम्हीच काढताय का असा प्रश्न मला यायला लागलाय. हे शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इलेक्शनला सामोरे जातो. स्वायत्तता आणि स्थानिक आघाडीला करायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं तुम्ही म्हणतात, तर निश्चितपणे या निवडणुकीत जी माहिती आहे तर ही माहिती 150 प्रदीर्घ काळ चालणार आहे आणि मग राष्ट्रवादी भाजप या पक्षाच्या महायुतीचा काय हा जो एकूण विषय आहे तो या निवडणुकीत मुद्दा आहे शाहू आघाडी म्हणून की ही निवडणुकीत नंतर ही एकटी राहील, महायुती राहील, या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, महापालिका आहे, पुढे राहणार अशी अपेक्षा आहे. हो राहणार. मला असं स्टॉक मार्केटसाठी हो का? हो 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 हो. त्याच्यामध्ये अर्धे जिल्हा परिषदची इच्छुक अर्धे भरले त्याच्यामध्ये. कोणी गेलं नाही, मध्यस्थांनी बोलून घेऊन ते केलं. त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही, वरिष्ठांना वाटलं की हे मिटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. दोन्ही नेत्यांच्या पत्रकारांमध्ये आलेलं आहे की वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेने नेत्यांच्या हे वरिष्ठ नेते नेमकी कोणाची महाराष्ट्राला आहे, हे वरिष्ठ नेते नेमकी कोणाची महाराष्ट्राला आहे, मुरगुडपुरतं पण सुचलं. ते वरिष्ठांचं आमच्या दोघांवर प्रेम फार जास्त असल्यामुळं सुचलं. योग्य वेळी मी ते पत्ते उघडीन. मी आता त्याच्यावर अधिक बोलणं योग्य नाही, मी योग्य वेळी बोलीन. तुम्ही आता तो प्रश्न किती वेळा पण विचारला, तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव उत्तर तेच राहणार आहे माझं. बीबी पाटील साहेब तर ज्येष्ठ आहेत. हा हा सोबत आघाडीच्या काही चर्चा सुरू होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्याकडून देखील काही घेतले आणि नंतर मात्र फसवणूक केली ही समजून केली असा त्यांचा आरोप आहे. पहिली म्हणजे आज स्वतः संजय दादा मंडलिकांनी स्पष्ट केले की त्यांची माझी काही बोलणी चालू होती, खालच्या कार्यकर्त्यांची बोलणी चालू होती. सो मला वाटतं ते ऑलरेडी संजय दादांनी केलं की मी महायुतीत असल्यामुळे मी संभाजी राजेंवर बोललो नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांवर ही बोलणी चालू होती असं स्वतः संजय दादांनी आज बोललंय. आणि त्याच्यामुळं आमचा प्रयत्न होता माझा की होतंय का, पण त्यांचं ते महायुतीमध्ये अडचण होती. ठीक आहे. राहिला प्रश्न एबी फॉर्मचा, एक तर एबी फॉर्म बद्दल त्यांनीच सगळ्यांकडे एबी फॉर्म पाठवून दिले आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की कागल आणि या परिसरामध्ये करताना बरेच घटक आम्हाला घ्यायचं. शाहू आघाडीबद्दल हा डिसिजन मी बीबी पाटील साहेबांना बरंच आधी सांगितला होता, पण ठीक आहे आता ते बेसिकली त्यांचं माझ्यापेक्षा जास्त मुश्रीफ साहेबांवर अधिक प्रेम असल्यामुळं ती युती झाल्यामुळं ते असं बोलले असते. योग्य वेळी ते सगळे पत्ते उघडू. 21 तारखेला क्लिअर झाल्यानंतर मी भूमिका मांडतो, कारण त्याच्या अजून बरेच गोष्टी आहेत. 21 तारखेला माघारच्या तिथं आता बरेच अजून अपक्ष हे सगळं झालेलं आहे. 21 तारखेला मी मांडतो, मी मांडणार. कार्यकर्ते नेत्यांचं मनोमिलन झालं, मात्र कार्यकर्त्यांचं काय, कारण प्रत्येक वेळेला निवडणुकीत उमेदवारी मिळणार म्हणून आश्वासन आपण प्रत्येकानं दिलेलं आहे. या कार्यकर्त्यांना कसं उत्तर देणार?
झाले आज सकाळपासून सगळं थंड झाले, शांत झाले, आपण सगळं बघताय, सो काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या कोल्हापूरकरांना एकच प्रश्न आहे की आज पत्रकार परिषद नेमकं काय जाहीर करणार. तुम्ही म्हणलात की अदृश्य शक्तीचा हा निर्णय आहे. अदृश्य शक्ती नाही म्हटलं मी, वरिष्ठ लेवलवर हे वरिष्ठ नेते कोण आहेत? योग्य वेळी बोलतो ना, आता त्यांच्या परवानगीनंतर बोलू. आघाडीच आहे ना, आता आम्हाला चिन्ह 21 तारखेला मिळेल. मला असं वाटतं तुम्हीच इच्छुक आहे मला भाजपमध्ये पाठवायला, कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने माझे 12 मुहूर्त काढलेले आहेत. त्याच्यामुळे मी नवीन मुहूर्ताचं एक काम करतो, जर चुकून खरंच माझं भाजप जायचं ठरलं तुमच्यावर बसून ठरतो. मी शरद पवार गटाची परवानगी घेऊन मी शाहू आघाडी केलेली आहे, बरोबर, आणि तशी स्वायत्ता त्यांनी दिलेली आहे. पण आता नंदाताई राष्ट्रवादीमध्ये आहेत का नाही आहे? आता हो का नाही उत्तर द्या. नाही मला मान्य आहे, म्हणजे मग असं बोला ना, बीबींचा प्रश्न आहे तसं नाही बोलला आपण. एक मिनिट, त्यांनी आघाडी काय शहर विकास आघाडी काय घेतली बरोबर, तिथं पण तुतारी चिन्ह नाही आहे. त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत का नाही आहे? बेसिकली हे सगळं परवानग्या ठेवून आणि चर्चा करून आपण गोष्टी केल्या. याच्यामध्ये भाजप कुठे आहे? तुम्ही स्वतः त्यांना आरोप करायला स्वायत्ता आहे, ते माझे ज्येष्ठ आहे, त्याच्यावर मी अधिक बोलणार नाही. याच्यामध्ये भाजप कुठे आहे? बाबा बीबी साहेबांनी बोललेला माझ्या तोंडात काय घालायला लागलाय? मी योग्य वेळी पत्ते उघडीन. तुम्ही हा प्रश्न 10 वेळा विचारला, असू दे ना, पिक्चर भी बहुत बाकी है. समीराव, तुम्हाला माझी ओळख आहे, तुम्ही किती ब्रह्मदेव पण खाली आणला तर मी माझं उत्तर बदलणार नाही. तुम्ही आणि 10 वेळा प्रश्न विचारायचे असेल फ्री टू आस्क. करतो ना, मराठी माझं चांगलं आहे. बघा, ज्यावेळेला युती होती त्यावेळेला भविष्य काय आमच्याकडे नसतं. आता जोपर्यंत कार्यकर्ते नेते आम्ही एकत्र बनाना आहोत तो ते काळ अनादी काळ चालतो. ही घटना जी आहे ती एका घटनेसाठी असं एकत्र येत नाही. लोक विचारतील ना आम्हाला. आता तुम्ही आकडेवाडी बघितली का मला माहिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात 88,000 आकडे आले, 91,000 त्यामध्ये सगळ्यात कागद अर्ज जास्त. म्हणजे आमचा अशोक गेला की तुला सोडाय मिळाला. सगळ्या राज्यात जास्त आकडेवारी कागद चालवला. ही युतीची आमची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळेला आम्ही कसं निवडून येऊ हे आम्ही भारतीय जनता पक्षाचा मोठा भाऊ त्याला समजावून सांगेल, शिंदे गटाला सांगेल. नाही, दादाला मी काय म्हणालो की अरुणांना लाड यांना गेल्या वेळेला आम्ही निवडून आणलं होतं. त्यावेळेला त्यांनी भयामान्य उमेदवारी भरली होती. त्यावेळी भयामाला ते सांगितले की भया तू पुढच्या वेळेला मला या वेळा संधी द्या, आणि ते एकदा पडले होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि यावेळेला त्यांनी चिरंजीवाला भारतीय जनता पक्षात पाठवलं. तर हे अरुणांना लाडचं मी जे शब्द दिला होता भयामानला त्याची आठवण करते. कुठल्या बदल म्हणला
आता आम्ही आमचा मेळावा आहेच ना. हे अचानक घडलं, काल आपण माफी मागितली, आज आम्ही आलो, आमची भूमिका स्पष्ट केली आणि आता मेळाव्यात आमच्या भावना व्यक्त करणार आहोत. काल आपण पत्रक काढलं, त्या पत्रकात एक वाक्य होतं की हे सगळं करत असताना ईडी बाबतचे जे काही समज गैरसमज होते ते सगळे दूर झाले. काय तुमचे गैरसमज होते आणि काय त्यांनी आता ते कोर्टात प्रकरण आहे, परंतु त्यांनी आपली भूमिका सांगितली आणि त्यांची भूमिका मला पटली. कशा परिस्थितीत त्यांना ते करावं लागलं, त्यामुळे आपला गैरसमज दूर झालेला आहे. मंत्रिमंडळातले तुम्ही ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आहात, 6 वेळा निवडून आला आहात, कागदाला तुमची सत्ता होती, सगळी सत्ता त्यांना हातात असताना अशी कोणती अडचण झाली की जे 10 वर्ष तुमच्या उलटे होते आणि संघर्ष करतो त्यांची शेवटी करायची तुमची अडचण झाली? अडचण नाही माहिती. कागद शहराच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काय चालूच आहे ना. ह्याच्यापेक्षा जास्त वाढवायचं. संजय वाचं बोलणं काही माझं काल झालं नाही, कारण काल वरिष्ठांनी सांगितलं होतं की मी त्यांच्याशी बोलतोय आणि मी उद्या त्यांच्याशी बोलणार. मी अमरीश गाडगे आणि संजय वाना बोलून त्यांच्याशी उद्या हा सगळा वृत्तांत सांगणार. मी मोठ्या मनाचा आणि भाबड्या स्वभावाचा आहे सांगतो. त्यांनी सांगितलं ना, वरिष्ठांना असं वाटलं की हा संघर्ष आपला मिटला पाहिजे. शाहू महाराजचा एक तालुका आहे, त्याचा संघर्ष आता गावामध्ये त्यांना आम्ही दाद दिली. गडिंग्लजला तुमच्या विरोधात जनस्वराज्य भाजप जनता दल सगळे एकत्र आले, अशा वेळी संघटनेने तुम्हाला गडिंग्लजमध्ये ठामपणे धाकट्या राहावं असं वाटतंय का? नाही, तिथं त्यांच्या काही अडचणी असतात. अजूनपर्यंत पाठिंबा दिला नाही. योग्य वेळी पद्ययोगडी. साहेबांनी सांगितलं मॅटर कोर्टामध्ये आहे आणि न्यायप्रतिष्ठेने ती कोर्ट प्रक्रिया आहे, ते योग्य वेळी ते विषय कोर्टमध्ये राहतील. ॲज ऑफ नाव न्याय प्रक्रिया चालू आहे. शेवटी आता कोर्टाच्या तारखा आणि कोर्टाचे जजमेंट आम्ही तर ठरवू शकत नाही. नाही, आता तो तिथल्या भागाचा जनतेचा प्रश्न आहे, शेवटी जनता ठरवणार आहे निकाल. आता इथं जर काही मी माझी काय पत्नी मुलगा केलेलं नाही. साहेब ही युती करून तुम्ही लोकसभेचा मार्ग मोकळा केलाय, दिल्लीचा मार्ग जो आहे तो मोकळा केला. माझा मी लोकसभा नाही हे नाही निवडणार. साहेब असणारेला आहे भैयामाने साहेब आता पुन्हा आमदार होतील, तर आमदारकीची कागदला हॅट्रिक होईल का? आमचा प्रयत्न आहे ना तो. कॅबिनेट आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, शिवसेनेचे अनेक मंत्री या बैठकीत नाही मी होते, एकनाथ शिंदे साहेब होते ना आमच्याजवळ. मी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर या परिषदेला येण्यासाठी विमानतळावर निघालो आणि मग मला आमच्या पीएने सांगितलं की अशी काही बातमी येते की शिवसेनेचे काही ते बहिष्कार. एकनाथ शिंदे साहेब होते ना आमच्याकडे. नाही, राजेंचं भविष्य काय मला माहिती नाही, तर ते खासदार होणार आहेत का आमदार होणार आहेत का काय होणार आहे ते त्यांचे वरिष्ठ सांगते. परंतु भयामानेने आमदार व्हावं असा माझा प्रयत्न आहे. तिघं मिळून तिघं आणि संजय पाटील गाण्यातच होते. जिल्हा टार्गेट आहे बघा, कायमपणानं कागल तालुक्यानं नेतृत्व जिल्ह्याचं केलेलं आहे सगळ्यांनी. म्हणजे त्यावेळेला राजे असतील, शामराव मंडिक साहेब असतील, तसं आमचंही काही नेतृत्व कागलकडेच आता आहे असं मी समजतोय. आणि सर्वात ज्येष्ठ म्हणून मी आहे. वडिलांचा मान तुम्हालाच आहे, त्यामुळे सगळे एका झेंड्याखाली येतात. हा प्रयत्न आहे आमचा.
त्याला प्रयत्नाला तुम्ही जरा आम्हाला पाठिंबा द्या. सारखा असा अनुभव नका. थँक्यू, आभारी आहे.